सॉरी कलकत्तेवाडीची सलामीवर मैदानात स्ट्राईकला असणार आहे तो प्रथमेश, नॉन स्ट्राईकला असणार आहे तो दर्शन. पाहूया हे बॅटर देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. सलामीवर मैदानात पाहूया काय करतात, काय घडणार, काय बिघडणार, येणारी वेळ ठरवणार, किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतात हे खेळाडू. दोन्ही फलंदाज तयार. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आला तो गोलंदाज आशिष. पाहूया आशिष किती धावा रोखून धरण्याचा प्रयत्न करत होता आपल्या संघासाठी. आशिष आशिषाचा पहिला चेंडू मारा करेल तो प्रथमेश. पाहूया काय करतो प्रथमेश. पहिला चेंडू सुंदर असा कडवलेला पहिला चेंडू जातोय. मला वाटतंय पहिला चेंडू आणि पहिल्या 4 धावा. या 4 धावाने मात्र आपल्या संघाचं वैयक्तिक देखील खातं ओपन होते, तसेच संघाचं देखील खातं ओपन होते. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती तुटून पडला तो म्हणजे प्रथमेश. सुंदर अशी फलंदाजी प्रथमेशाची. थोडीशी खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाज आशिषाची. आशिषाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. सुंदर अशी फलंदाजी करताना प्रथमेश. आशिषचा पुढील चेंडू प्रथमेशसाठी. चेंडू हवेत आहे. एक धाव सहज पूर्ण केले. सुंदर असा कडवलेला चेंडू. थोडंसं कसं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तसं घडत नाही. एका धावेवरती मात्र रोखून धरलंय. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 5. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या 5. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल आशिषाची. आता मात्र स्ट्राईकला येतो दर्शन, लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन. पाहूया दर्शन काय करतोय आपल्या संघासाठी, किती धावा जमवतोय. पाहूया दर्शन. पुढील चेंडू दर्शनसाठी. पाहूया दर्शन काय करतोय. लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन. सुंदर असा कडवला चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. पाहूया इथे मात्र झेल सुटतोय. थोडस खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव सहज पूर्ण केले आणि मला वाटतं 2 धावा सहज पूर्ण केल्या. तर 2 धावेवरती रोखून धरले. थोडस खराब असं क्षेत्ररक्षण. एक चेंडू हवेत होता, एक झेल टिपला असता तर एक मोठा धक्का बसला असता, परंतु तसं घडत नाहीये. थोडस खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि 2 धावा घेण्यात यश भेटते ते दर्शनाला. पुढील चेंडू गोलंदाज आशिष याचा मारा करेल तो दर्शन. सुंदर असा कडवलेला चेंडू आणि चेंडू जातोय मला वाटतंय सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी डीजे. संख्या 11. दर्शनच्या बॅट मधून निघालेला एक पहिल्याच झणझणीत असा चौकार देखील पाहायला भेटला आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आशिष पुन्हा एकदा त्याला मारा करेल तो दर्शन. एक लेफ्ट हँड बॅट्समन. ह्याच्या आधीच्या चेंडूवरती मात्र चौकार ठोकला होता. आता पुढील चेंडूवरती काय करतोय पाहूया दर्शन. दरम्यान 4 चेंडू आणि 11 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना कमिटीचे ऑलिंपियर्स कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहायचं आहे. पुढील चेंडू
आशिषाचा मारा करेल तो दर्शन, लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन सलामीवर मैदानात अजूनही. पाहूया काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, येणारी वेळ ठरवणार. पुढील चेंडू आशिषाचा दर्शनसाठी सुंदर असा काढलेला चेंडू, इथे मात्र झेल टिपला, थोडस गचराचं क्षेत्ररक्षण झेल सुटतोय. एक धाव घेण्यात यश भेटते ते दर्शन याला. एका धावेने धावसंख्येत बदल होते, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचते 12. आता मात्र स्ट्राईक लावलाय तो प्रथमेश. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती दर्शनाची. पुढील चेंडू दर्शनाचा मारा करेल तो प्रथमेश. पाहूया प्रथमेश काय करतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू, पंचांकडे अपील जाते, परंतु पंच अपील मात्र फेटाळून लावता येतं आणि दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. एक ओव्हरचा खेळ संपला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. अजूनही सलामीवर मैदानात डीजे. त्याला मारा करेल तो लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन. पहिला चेंडू आकाशाचा मारा करेल तो दर्शन. पाहूया दर्शन काय करतोय, आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय तो दर्शन. अजूनही सलामीवर दोघेही मैदानात. आता स्ट्राईकला तो दर्शन. आकाशाचा पहिला चेंडू मारा करेल तो दर्शन. पाहूया काय घडणार या चेंडूवरती. दर्शनसाठी पुढे इथे मात्र पंच खराब चेंडू घोषित करताना एका अवंत डायरेक्ट भर पडते. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचते 13. थोडीशी खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल. आकाशाची पुन्हा एकदा आकाश सज्ज गोलंदाजीसाठी. त्याला मारा करेल तो लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन. इथे मात्र पंचांकडे अपील जाते. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव सहज पूर्ण केले दर्शनाने. इथे मात्र पंचांकडे पुन्हा एकदा अपील जाते. इथे मात्र पंचांचं बोट हवेमध्ये. एक मोठा धक्का दर्शनच्या स्वरूपात. दर्शन मात्र बाद. पहिलाच धक्का दर्शनच्या स्वरूपात. त्याची जागा भरून घेण्यासाठी येतो तो नवीन फलंदाज मैदानात रोहित. असा मात्र आपल्या जाळ्यामध्ये फसवून घेतलाय तो म्हणजे दर्शन. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज रोहित मैदानात. आता मात्र स्ट्राईकला असेल तो प्रथमेश, नॉन स्ट्राईकला असेल तो रोहित. पुन्हा एकदा आकाश सज्ज गोलंदाजी. आकाशचा पुढील चेंडू मारा करेल तो प्रथमेश. इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल टिपतो का क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली. इथे मात्र झेल टिपलाय, एक यशस्वीरित्याने झेल टिपलाय आणि एक मोठा धक्का
प्रथमेच्या स्वरूपात लागलेला दुसरा धक्का. आवाज डीजे. दरम्यान नवीन फलंदाज मैदानात. फलंदाज नेम प्रथमेश. आकाशाचा पुढील चेंडू प्रथमेश साठी असणार आहे. एक नवीन फलंदाज मैदानात प्रथमेश. आकाशाला मात्र हॅट्रिकला चान्स असणार आहे. पाहूया तसं घडतं का. आकाश याचा पुढील चेंडू मारा करेल तो प्रथमेश. प्रथमेशची जागा भरून घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज मैदानात, तो देखील प्रथमेश. पाहूया काय करतो प्रथमेश, किती धावा जमवतो प्रथमेश. इथे मात्र यॉर्कर चेंडू सॅटिक यॉर्कर म्हणता येईल, एक सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल आकाशाची. सुंदर अशी गोलंदाजी आकाशाची. प्रथमेशला न समजला चेंडू, निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल आकाश कडून पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज आकाश. त्याला मार घालतो प्रथमेश. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. इथे मात्र सुंदर असा चेंडू, एक धाव. इथे मात्र रनआउटची संधी, परंतु तसं घडत नाहीये. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल स्वतःच्याच गोलंदाजीवरती. सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना आकाश. एक धाव मात्र रोखून धरले आपल्या संघासाठी. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या 13. सुंदर अशी गोलंदाजी आकाशाची. पुन्हा एकदा स्ट्राईकला असणाऱ्या प्रथमेश. गोलंदाजी तयार आकाश. आकाशचा पुढील चेंडू मार घालतो प्रथमेश. पाहूया काय घडते ह्या चेंडूवरती, किती धावा जमवतो पाहूया प्रथमेश. सुंदर असा गटावला चेंडू प्रथमेशाने. एक धाव सहज पूर्ण गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहज पूर्ण, आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावेवरती रोखून धरले. 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 15. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 15. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते प्रथमेश कडून. पुन्हा एकदा गोलंदाजी तयार आकाश. इथे मात्र सुंदर असा गटावला चेंडू, एक धाव सहज पूर्ण गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहज पूर्ण गेले. 2 धावेवरती रोखून धरले. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. 2 गडी बाद, धावसंख्या 17. डीजे. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, धावसंख्या 17. आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि चौकातर्फे शेवटचं षटक घेऊन आले तो गोलंदाज मंगेश. त्याला मारा करेल तो रोहित. मंगेशचा पहिला चेंडू रोहित साठी. पाहूया रोहित काय करतोय आपल्या संघासाठी, किती धावा जमवतोय. पाहूया रोहित. इथे मला वाटते चेंडू निर्धाव असणार आहे. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल मंगेशाची. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. धाव संख्या असणार आहे स्थिर.
थोडस मंगेशाला मात्र कान मंत्र दिले. थोडं पाहूया काय कितपत ह्या कान मंत्राचा उपयोग देखील करतो. पाहूया मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी तयार. मंगेश त्याला मार घालतो. पुन्हा एकदा रोहित मैदानात. इथे मला वाटतं बाउन्स पाहायला भेटला. इथे मात्र पंचांचे हात समांतर. चेंडू असणारे अवांतर. धावसंख्या भेटते अवांतर. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या 18. थोडीशी खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल मंगेश कडून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मंगेश. पुढील चेंडू मारा करेल तो रोहित. हिटमॅन रोहित पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. पुढील चेंडू मंगेशचा रोहित साठी. पाहूया रोहित काय करतोय. सुंदर असा गटाला चेंडू. चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक हा झेल टिपतो का, परंतु झेल टिपला यशस्वीरित्याने. आणि एक तिसरा धक्का. तिसरी लागलेली एक तिसरा मोठा धक्का म्हणता येईल रोहितच्या स्वरूपात. आवाज डीजे. मंगेशाचा पुढील चेंडू मारा गेला तो दिनेश. एक नावाजलेला फलंदाज दिनेश. तसंच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते मंगेश कडून. याच्या अगोदरच्या चेंडूवरती एक मोठा विकेट देखील पाहायला भेटला होता. पुढील चेंडू मंगेशाचा दिनेशसाठी. इथे मात्र चेंडू एक हेलिकॉप्टर शॉट पाहताना दिसतोय, परंतु हा चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. सुंदर असा दिनेशच्या बॅट मधून निघालेला चौकार. डीजे. धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचले 22. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 22. पुढील चेंडू मंगेशाचा मारा गेलो. पुन्हा एकदा दिनेश. पाहूया काय करतोय. सुंदर असा गटाला चेंडू ऑफच्या दिशेने. पाहूया काय करते या चेंडूवरती. पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 26. डीजे. दिनेश कडून 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटले. आता तिसरा चेंडूवरती काय घडणार पाहूया. मंगेशाचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हलवलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. दिनेशच्या बॅटमधून निघालेला एक पुन्हा एकदा तिसरा हा चौकार म्हणता येईल. डीजे आवाज. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते दिनेश कडून. एक नामांकित फलंदाज दिनेश. 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले.
सुंदर अशी फलंदाजी हॅट्रिक मारली एक चौकारांची तो मध्ये फलंदाज दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजी तयार मंगेश इथे मला वाटतं चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे पाहूया काय घडते इथे मात्र झेल सुटतो एक जीवदान भेटते ते दिनेशाला एक धाव पूर्ण केले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या दिनेशाने सुंदर अशी फलंदाजी दिनेश कडून दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान असणार आहे आवाज डीजे संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान असणार एक मोठी लढत मोठी झुंज आपल्याला पाहायला भेटते 18 चेंडू आणि 33 धावा सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान 18 चेंडू आणि 33 धावा कळपदेवाडी ह्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे दरम्यान पंचांनी सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे इथे मात्र सलामीवर मैदानात सलामीवर मैदानात आशिष आणि अभिषेक आणि गोलंदाजी आले तो मला वाटते दिनेश एक तुफानी पाळी आपली बॅटिंग देखील सुंदर केली परंतु गोलंदाजी त्याच पद्धतीने करतो का पाहूया दिनेश आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नेतो का पाहूया दिनेश सलामीवर मैदानात
आशिष आणि अभिषेक स्ट्राईकला असणार आहे तो आशिष, नॉन स्ट्राईकला असणार आहे तो अभिषेक. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय तो दिनेश. दिनेशचा पहिला चेंडू आशिष साठी. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. पाहूया आशिष किती धावा जमवतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आशिष साठी. सुंदर असा काढलेला चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यश भेटते आणि एका धावेवरती रोखून धरले. दरम्यान एका धावेने मात्र आपल्या संघाचं खातं ओपन होत आहे. सुंदर अशी गोलंदाजी, तितकी सुंदर अशी फलंदाजी देखील पाहायला भेटते आशिष कडून. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो अभिषेक. गोलंदाज दिनेश सज्ज. गोलंदाजांनी पुढील चेंडू दिनेशचा मारा करेल तो आशिष. एक लेफ्ट हँड बॅट्समन नावाजलेला आशिष, आपला लाडका आशिष. पाहूया काय करतोय, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो का पाहूया आशिष. दिनेश मात्र क्षेत्ररक्षण थोडस बदलतोय. पुढील चेंडू दिनेशचा मारा करेल तो आशिष. एक लेफ्ट हँड फलंदाज आशिष. पाहूया काय करतो, आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय आशिष. पुढील चेंडू दिनेशचा. पाहूया काय करतोय दिनेश, रोखून धरतोय का. इथे मात्र इष्टा उद्ध्वस्त केल्यात दिनेशने. पहिलाच धक्का आशिषच्या स्वरूपात, पहिलाच धक्का मोठा धक्का लागलेली एक अवधस एक कीड, एक आशिषच्या स्वरूपात मोठा धक्का. आवाज डीजे. त्याची जागा बनवून घेण्यासाठी येतो तो नवीन फलंदाज आकाश. पुढील चेंडू दिनेशचा मारा करेल तो आकाश. पाहूया आकाश काय करतो, आपल्या संघासाठी किती धावा जमवतो. पाहूया विजयाच्या दिशेने मात्र नेतो का पाहूया आकाश. दिनेशचा पुढील चेंडू आकाशसाठी. याच्या अगोदरच्या चेंडूवरती मात्र एक विकेट मात्र कमवली होती, ती म्हणजे दिनेशने. ह्याच्या पुढीलचा चेंडू दिनेशचा. इथे मात्र निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी, अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला भेटते दिनेश कडून. फलंदाजी देखील सुंदर केली होती, तितकी सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे दिनेश. एक नावाजलेला खेळाडू दिनेश, ऑलराऊंडरच्या भूमिकेत काम करताना दिसतोय तो दिनेश. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी तयार. त्याला मारा करेल तो आकाश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी दिनेश कडून. धावसंख्या असणार आहे स्थिर. धावसंख्या 1. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 1. एक गडी बाद 1. पुढील चेंडू दिनेशचा मारा करेल तो आकाश. पाहूया आकाश काय करतो ह्या चेंडूवरती. सुंदर असा चेंडू. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे, परंतु एसटी रक्षकाच्या हातामध्ये एक दुसरा धक्का आकाशच्या स्वरूपात. एक मोठा धक्का. आकाश नाराज, नाखुश. आकाश मात्र परत जावं लागतंय. त्याची जागा बनवून घेण्यासाठी येणार आहे तो नवीन फलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती दिनेशची. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात मंगेश. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 1. 2 गडी बाद 1. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल दिनेशची, ज्याने सुंदर अशी फलंदाजी देखील केली. तोच दिनेश गोलंदाजी देखील तितक्या सुंदर पद्धतीने पार पाडतोय तो म्हणजे दिनेश. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात मंगेश. पाहूया मंगेश काय करतो, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो का पाहूया मंगेश. पुढील चेंडू दिनेशचा मार करेल तो मंगेश. सुंदर असा काढलेला चेंडू. चेंडू हवेत आहे, इथे मात्र झेल सुटतोय आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी मंगेशच्या बॅट मधून निघालेला पहिल्याच झणझणीत असा चौकार. डीजे.
दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपलाय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5, 2 गडी बाद 5. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो आशिष. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाचा तो दुसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज प्रथमेश. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाचा तो दुसरा षटक घेऊन आला तो प्रथमेश. त्याला मारा करेल तो आशिष. प्रथमेशचा पहिला चेंडू आशिष साठी. पाहूया आशिष काय करतो आपल्या संघासाठी, किती धावा जमवतो पाहूया आशिष. प्रथमेशचा पहिला चेंडू. इथे मात्र सुंदर सगळा चेंडू जातोय. मला वाटतंय सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. 4 धावेने मात्र संघाचं खातं पुढे सरकलंय. धावसंख्या पोहोचते 9. डीजे मारा करेल तो पुन्हा एकदा आशिष मैदानात. इथे मात्र न समजला चेंडू. चेंडू निर्धाव. आशिषला न समजला चेंडू. धावसंख्या असणार आहे स्थिर. सुंदर अशी गोलंदाजी प्रथमेशाची. अगोदरच्या चेंडूवरती चौकार देखील खाल्ला होता, परंतु दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल टिपतो का हा क्षेत्ररक्षक. इथे मात्र सुंदर असा झेल टिपलाय. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल प्रथमेशाची. आणि मला वाटतं आशिष एक मोठा धक्का आशिषच्या स्वरूपात. डीजे आवाज. संघाला एक विजयाच्या दिशेने मात्र घेतो का पाहूया अक्षय. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल प्रथमेशाची. एक मोठा मासा मात्र आपल्या जाळ्यामध्ये फसवला तो म्हणजे एक आशिषच्या नावाने. पुढील चेंडू प्रथमेशाचा. इथे मात्र अक्षयला न समजलेला चेंडू. चेंडू निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी प्रथमेशाची. धावसंख्या असणार आहे स्थिर. पुन्हा एकदा गोलंदाजी तयार प्रथमेश. पुढील चेंडू अक्षयसाठी. इथे मला वाटतं सुंदर सगळं चेंडू. एक धाव सहज पूर्ण गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती रोखून धरले. एका धावेने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 10. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 10. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश सज्ज. त्याला मारा करेल तो मंगेश. सुंदर असा चेंडू डोक्याच्या बॅट मधून गेलेले. सुंदर असं आणि एक धाव सहज पूर्ण गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर असे क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावेवरती रोखून धरले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे मात्र रनआउट होतो. तुम्हाला वाटतंय मंगेश. मंगेशच्या स्वरूपात चौथा धक्का. डीजे आवाज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आला तो रोहित. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आला तो रोहित. दरम्यान 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या असणार आहे 12.
4 गडी बाद 12. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघ जर तिसरे षटक घेऊन आला तो रोहितचा पहिला चेंडू मारा मिळतो फलंदाज इथे मात्र सुंदर असा गटवला चेंडू हलवत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण जातोय परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण एक तवसाच पूर्ण गेले आणि इथे मात्र 2 धावेवरती रोखून धरले. सुंदर अशी फलंदाजी इतकं सुंदर क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू रोहितचा मारा करेल तो फलंदाज इथे मात्र सुंदर असा गटवला चेंडू. इथे मात्र आजच्या मॅच मधील पहिला षटकार देखील पाहायला भेटतोय तो मात्र पुण्याच्या बॅट मधून आला अविनाशच्या बॅट मधून आलाय. ह्याची चर्चा मात्र आज दिवसभर चालणार. अविनाशच्या बॅट मधून निघालेला आजच्या दिवसातील एक पहिला षटकार एक मोठा फटका पाहायला भेटला. डीजे आवाज धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 21. पुढील चेंडू रोहितचा हितच मात्र सुंदर असा गटवला चेंडू. एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया तसं घडत नाहीये परंतु 2 धावेवरती रोखून धरले. 2 धावेंमध्ये धावसंख्येत बदल होतोय. इथे मात्र रनआउट होतो मला वाटतंय अक्षय. एक लागलेला 5वा धक्का अक्षयच्या स्वरूपात. डीजे आवाज दोन चेंडू आणि 10 धावेची गरज. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो अविनाश. त्याच्या बॅट मधून षटकार आपण पाहिला होता. पाहूया आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावा. करो या मरो अशी परिस्थिती मात्र मैदानात. पुढील चेंडू रोहितचा चेंडू जातोय लेग बाईटच्या स्वरूपात 4 धावेसाठी. दरम्यान आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावेची गरज असणार आहे. करो या मरो अशी परिस्थिती मैदानात. थोडासा स्पेशल रोहित वर देखील असणार आहे. स्पेशल कशा पद्धतीने हटवतो पाहूया. इथे मात्र रोहितला कान मंत्र देत आहेत इष्टी रक्षक. पाहूया ह्या कान मंत्राचा कितपत उपयोग करतात. स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजे एक अविनाशच्या बॅट मधून ह्याच्या अगोदर एक षटकार आपण पाहिला होता. पाहूया तसंच घडतं का. 1 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. करो या मरो अशी परिस्थिती मात्र मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित सज्ज. त्याला मारा करेल तो अविनाश. काय करणार या चेंडूवरती. इथे मात्र निर्धाव चेंडू.